मला सांग, माझ्या मंजिरीप्रमाणे तू तुला वायात गेलीच होतीस ना, तर या देवसमान कुटुंबाने तुला आधार दिला. माझ्या मंजिरीला आधार देतात तर तू आणि अविनाश का हरकत घेतात? शुभी काय असतो अगं? राहुल आत्ता ऑफिस मधून येईल, फार भुकेला असेल का तो, हल्ली टिफिन सुद्धा घेऊन जात नाही. हा नैराश्य जाण्याचा 5वा प्रकार आहे. तो उड्या माराव्या, जोर जोरात पळावं, नाचावं, म्हणजे कसं नैराश्य पळून जातो. तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्ही एकटे आहात, तसं पाहिलं तर एका अर्थानं आपण दोघंही समदुःखीच आहोत ना. तुलाही वाटतं ना आपण मोहनला दिलेले 5 लाख रुपये वसूल करायला हवेत? आपण तेच करूया. अवी आणि मी जर लग्न केलं ना तर ह्याच्यापेक्षा बऱ्या परिस्थितीत राहू, कोणत्याही कारणाने का होईना. अशा परिस्थितीत राहण्याची ॲडजस्टमेंट करण्याची सवय मला पप्पांनी करून दिली. माणसांना नेहमी असंच असायला हवं, अनप्रेडिक्टेबल. ह्याचा अंदाज समोरच्याला कधीही येता कामा नये. ह्याचा अंदाज मला अगदी आपल्या पहिल्या भेटीपासूनच आलाय. म्हणून तर मला पाहिजे तसं नाचवू शकते मी तुला. स्पष्ट सांगू का मॅम, बरेचदा असं होतं की तुम्हाला नाही म्हणावं, पण धीर एकवटत नाही हो. आणि तुम्हाला वाईट वाटलं तर माझं करिअर हे उभं राहण्याआधीच आडवं होणार ही भीती वाटते. आणि म्हणून खरंच तुमच्या होला हो आणि नाहीला नाही म्हणतो मी. ओके, असा प्रॉब्लेम आहे तर तुझा. नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर यापुढे जे काही माझ्या मनात असतं ते स्पष्ट सांगेन मी तुम्हाला. असं? डोंट डेअर. सागर, तू अनप्रेडिक्टेबल असायला हवंस ते आपल्या इंडस्ट्रीसाठी, या जगासाठी, माझ्यासाठी नाही. अरे मला जर का तुझा अंदाज घेता आला नाही तर मी तुला हँडल कशी करणार? आणि मी जर का तुला हँडल करू शकणार नसेन तर मी तुला सपोर्ट तरी का करायचा? खरं आहे तुमचं. एनिवे सागर, तू आज मला ट्रीट दे असं मी तुला का सांगितलं? कारण मला तुझी टेस्ट बघायची होती. अरे हो, पण काही खायला ऑर्डर केलंच नाही. अरे मागवलेलं नाही म्हणत आहे मी, ऑर्डर केलेलं नाही म्हणत आहे. मला तुझी टेस्ट बघायची होती. म्हणजे तू मला कोणत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातोस, तुला टेबल मॅनर्स आहेत की नाही हे बघायचं होतं मला. आय होप मी तुम्हाला निराश तर केलं नाही. नो कमेंट्स. मी एका म्युझिक कंपनीची ओनर आहे आणि तूही एक मोठा सिंगर होणार आहेस. तेव्हा आपण दोघांनी जशा लोकेशनवर असायला हवं तसं हे लोकेशन नक्कीच नाही. सॉरी. इट्स ओके. शिक्षित हळूहळू. कम ऑन, गेट अप, लेट्स मूव.
हो, थोडं स्पष्टच बोलतो. प्रियाच्या बाजूने अजून काहीच होकार आलेले नाहीत म्हणून थोडं अस्वस्थ झालो होतो. म्हटलं भेटूनच जावं. काय प्रिया? हे बघ प्रिया, माधुरी या घरातली मोठी मुलगी. साहजिकच आहे आम्ही तिला प्रपोजल पाठवलं. आता तिचं ऑलरेडी कुणावर तरी प्रेम आहे आणि म्हणून तिने मला नकार दिला. स्वाभाविकच आहे. आणि मला तरी याच्यात इन्सल्टिंग फील करण्यासारखं काहीच वाटत नाहीये. नाही, ऍक्च्युली माधुरीचा नकार तुम्हाला कसा कळवायचा तेच कळत नव्हतं आम्हाला. इट्स ओके. आणि सांगायचा मुद्दा हा की प्रिया तुझी हरकत नसेल तर माधुरी, आपण आज जाऊया. या दोघांना बोलू देत. ममा, माधुरी, प्रिया प्रिया हे बघ प्रिया, समजा तू या घरातली मोठी मुलगी असतीस तर डेफिनेटली आम्ही तुलाच प्रपोजल पाठवलं असतं. खरंच प्रिया, आय स्वेअर यार. भोसले साहेब, भोसले साहेब, येस. मी अनघा देशपांडे. नाही ओळखलं. राहुल देशपांडेची बहीण. राहुल देशपांडे? अहो, माझा भाऊ राहुल देशपांडे, तो मिसिंग आहे ना, त्याची तक्रार दिली होती आम्ही. अच्छा अच्छा अच्छा, ओळखलं. तुम्ही ज्योती पंडित ना? हो. नाईस. हा, काय म्हणताय? काय घेणार मग, चहा की कॉफी? हे हॉटेल आहे की पोलीस स्टेशन? जेव्हा मी इथे येते तेव्हा राहुल विषयी माहिती देण्याऐवजी तुम्ही चहा कॉफी कसली ऑफर करता? ज्योती, भोसले साहेब, तुम्ही आमच्या घरी आला होतात आणि 2 लाख रुपये जप्त केले होते. राहुल दादांनी ते पैसे चोरी करून आणले होते असंही सांगितलं होतं. आणि त्याविषयी तुमच्याकडे कोणता तरी पुरावा आहे, तेच विचारायला आले मी. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय बोलताय मला ते काय कळत नाहीये. आणि कोणते पैसे? मी कधी आलो तुमच्या घरी? काय? अहो, असं काय करता इन्स्पेक्टर साहेब? मी स्वतः तिकडे होते. मी स्वतः तुम्हाला पैसे दिलेत. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? भोसले साहेब, सीमा जातेगावकर बरोबर? सॉरी, सीमा पणशीकर. दोन्ही एकच. काय झालं? मी माझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. हो. एक मिनिट, तुम्ही दोघी जरा मागे जाऊन बसता का? नाही, काय कन्फ्युजन असेल ते आपण मागे नंतर दूर करू. अहो, कन्फ्युजन कसलं? प्लीज, मी बोलवतो तुम्हाला. तुम्ही बसा. बोला. माझा नवरा मोहन जातेगावकर याच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. त्याचं काय झालं? रात्रीच्या वेळी चहा नकोय? दे, चालेल चालेल. कृष्णाजी, अरे बोल, मन में कुछ छुपाने की नहीं, बोल. हे बघ कृष्णाजी,
प्राची मॅडमच्या सांगण्यावरून मीच तुला सुधाकर पंडितांपर्यंत पोहोचवलं होतं. अरे त्यावेळेला माझी खुन्नस होती त्या माणसावर. आउटलाईनला गेलो होतो मी. लाच घेतल्याचा आरोप करून पंडित साहेबांची नोकरी घालवायची असा प्लॅन होता प्राची मॅडमचा. आणि त्या कामासाठी मी त्यांच्याकडनं पैसेही घेतले होते. पण कृष्णाजी आता परिस्थिती वेगळी आहे. कोणाची? तुझी परिस्थिती कशी आहे मला माहित नाही आहे. म्हणजे माझी परिस्थिती जैसे थे आहे तेव्हाही पैशासाठी म्हणजे मी वाटेल ते काम करत होतो, हे तुला माहितीच आहे. आणि मी आजही तेच करतोय. म्हणजे आपल्याला फक्त पैसा हवाय, पैसा. अरे पण कृष्णाजी हे मॅटर त्याच वेळेला मिटलं होतं ना. कोणी सांगितलं? आग जरी विजल्यासारखी दिसली म्हणजे तरी धग ही कायम होती. आणि पुन्हा हवा लागेल तर पुन्हा भडका उडणार. अरे पण ह्या भडक्यामध्ये पंडित साहेबांसारख्या प्रामाणिक रिकव्हरी ऑफिसरचा होरपळून बळी जाणार. वो सब अपन को मालूम नहीं म्हणजे अपन का काम बजाने का. वो मैं बजाऊंगा. कृष्णाजी तू माझा मित्र आहेस, तुला रिक्वेस्ट करतो प्लीज कृष्णाजी. मंजित धंदा और दोस्ती को मिक्स मत करणं. मंजित तू का बदललास, कसा बदललास हे मला माहित नाही. मी सुपारी घेतली ती मी सुपारी फोडणारच. आणि आता तुला पंडित साहेबांना वाचवायचा प्रयत्नच करतोय ना, तर प्रयत्न करून बघ. तेरा दिल जो बोलता है वो तू कर मंजित. मेरा दिल जो बोलेगा वो मैं करूंगा. मंजित हा तुझा चहा परत घे आणि पीत बस. एक लक्षात ठेव म्हणजे दुश्मनांच्या घरातलं मी मीठ आणि शक्कर अजिबात घेत नाही. अनु, अनु शांत हो ग. हे सगळं हॉरिबल आहे. पण अनघा तू काही काळजी करू नकोस. आमच्या सीमाचं लाईफ तर ऑलरेडी स्पॉइल झालंय. पण अनघा तुझा तो भाऊ राहुल आणि कोणती प्राची नार्वेकर, किडनी ऑपरेशन, या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी नक्की काहीतरी संबंध आहे. आणि हा जो गुन्हा घडलाय त्या गुन्ह्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक गुन्हेगारावर हा इन्स्पेक्टर भोसले पांघरून घालतोय. पण त्यालाही म्हणावं आमचे पण कॉन्टॅक्ट्स आहेत. हा इन्स्पेक्टर भोसले जर का आपल्याला डबल क्रॉस करणार असेल तर आपण सगळे मिळून त्याचा हा प्रयत्न हाणून पाडूया. हे काय तुम्ही काय व्हालात? हे हा काय आत्ताच येतोय. बरं बसा मी पाणी आणते. हा आणखी हवं का पाणी? नाही नको. चहा आणू का?
नाही नको, तू बस बस. अगं घशाला कोरड पडली होती म्हणून सगळं पाणी खटाखटा प्यायला. असं काय बघताय? नवीनच पाहिल्यासारखं. मला खरंच आज सगळंच नवल वाटतंय. म्हणजे विश्वास बसत नाहीये. नव्याने सगळं बघतोय असं वाटतंय. म्हणजे काय? मी सुधाकर पंडित, वय वर्ष 57, बँकेत 32 वर्ष नोकरी, रिटायरमेंटला जेमतेम 2-2.5 वर्ष उरलेली. एक सच्चा प्रामाणिक ऑफिसर म्हणून थेट हेड ऑफिस पर्यंत माझं लौकिक. एक क्लार्क म्हणून सुरुवात केली आणि एक रिकव्हरी ऑफिसर पर्यंत असा माझा सगळा प्रवास. उत्कृष्ट सेवा पुरवल्याबद्दल 1-2दा नव्हे तर सलग 5 वेळा सन्मानित केला गेलेला मी सुधाकर पंडित आज सगळंच मला नवल वाटतंय. सगळं आश्चर्यजनक वाटतंय. अहो काय झालंय? बँकेत कोणाशी काही खटका उडालाय का? कोणाशी भांडण झाले का? नाही. तुला तो कृष्णाजी शानभाग आठवतोय? कृष्णाजी शानभाग कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. कृष्णाजी शानभाग मला दिवसात तारे दाखवू पाहतोय. म्हणजे? अगं तो कृष्णाजी शानभाग सूर्या फार्मास्युटिकलचा अकाउंट्स मॅनेजर, ज्यांनी काही वर्षांपूर्वी मी 30,000 रुपये लाच मागितल्याचा आरोप केला होता तो. हो हो आता आठवलं. अहो पण ते प्रकरण तर आता मिटलंय ना. आता काय त्याचं? कृष्णाजी शानभागनी त्यावेळी इन्स्पेक्टर सरपोतदारांना हाताशी धरून माझ्यावर बेधडक आरोप केला होता, ज्या आरोपाला ना शेंडाना बुडखा. म्हणून पणशीकर साहेबांनी त्यावेळी त्याच्यावर माती टाकली होती. पेरलेलं उगवतं पण पुरलेलंही उगवतं हे आज कळलं मला. त्याचं मला नवल वाटतंय. म्हणजे काय? काय झालं? मला त्यावेळी असं वाटलं होतं की ते प्रकरण मिटलं म्हणून, पण तसं नाहीये. सूर्या फार्मास्युटिकलच्या दमानिया साहेबांनी आमच्या वरिष्ठांवर दबाव आणलाय आणि माझ्या चौकशीचे आदेश काढायला त्यांना भाग पाडलंय. अशा गेल्या 32 वर्षांची माझी प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे. हो ठीक आहे, पण मग पणशीकर साहेब काय म्हणतात? त्यांचा पाठिंबा आहे ना तुम्हाला? पणशीकर साहेबांचा मला पाठिंबा आहेच. सगळा स्टाफ सुद्धा माझ्या पाठीशी उभा राहायला तयार आहे. पण एकदा संचालक मंडळाने चौकशीचे आदेश काढले म्हटल्यानंतर चौकशी होणार. पण ठीक आहे ना, होऊ द्या चौकशी. कर नाही त्याला डर कशाला? हो ते तर झालंच, पण संचालक मंडळ जर माझ्या गेल्या 32 वर्षांच्या प्रामाणिक सेवेकडे डोळेझाक करून माझी चौकशी करणारच असेल तर त्याच बँकेने दिलेल्या या फ्लॅट मध्ये राहायचं कसं आणि का, हा तात्विक प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला आहे. अशा मला असं वाटतं की आपण हा बँकेचा फ्लॅट सोडून आपल्या जुन्या घरी राहायला जाऊया. हो म्हणजे तत्पूर्वी मुलांशी एकदा चर्चा करावी लागेल. आजच घेऊया मीटिंग. पण जो काय प्रकार घडला तो तुम्हा सगळ्यांच्या कानावर घातला, जेणेकरून होणाऱ्या संभाव्य परिणामांना सामोरं जायची तुमची मानसिक तयारी व्हावी. तुम्ही आम्हाला फसवलं, माझ्या बहिणीच्या आयुष्यात वादळ निर्माण केलं, माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. हा आरोप मला मान्य नाही. ज्या माणसांनी तुझ्या कानाखाली आवाज काढला त्याच्या ऑफिसमध्ये तू काय करतोयस असं कृष्णाजी शानभागनी तुला विचारलं होतं ना, तेव्हाच मला शंका आली होती.